महाराष्ट्रातील निवडणुका होऊ घातल्या आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं बरीच चर्चा ही महाराष्ट्रावर झाली. उद्या अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे आणि तिन्ही आमचे जे प्रमुख मित्रपक्ष आहेत या तिघांच्या राजकीय भूमिका या आपल्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या माध्यमातून होत्या. काँग्रेसने ती आम्हाला मिळावी अशा प्रकारची भावना व्यक्त केली होती. मात्र एकमेका सहाय्य करू अभ्युदय सुपंत ही देखील भूमिका काँग्रेस पक्षाची होती. यामध्ये शरद पवार साहेबांसारखे जाणतं नेतृत्व, त्यांचं ज्येष्ठत्व आणि महाविकास आघाडीच नव्हे तर इंडिया अलायन्सचे एक मोठे नेते ही त्यांची असणारी जी एक ओळख आहे आणि त्यांचा जो एक अधिकार आहे त्या अनुषंगानं सविस्तर स्वरूपामध्ये महाराष्ट्रातील आमच्या सर्व आमदार, महाराष्ट्रातील सर्व काँग्रेसचं नेतृत्व यांच्यासोबत आमची चर्चा झाली आणि चर्चेच्या अनुषंगानं प्रस्तावही होता. मात्र या चर्चेमध्ये आपण जी भूमिका आहे ही महाविकास आघाडीची घेतली पाहिजे हे अधोरेखित केलं. ते करत असताना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब भिवंडी या ठिकाणी आलेले असताना राहुल गांधी या दोघांशी चर्चा झाली. दिल्ली मुक्कामी मी आणि आमचे विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार या दोघांचं समक्ष बोलून आमचं काँग्रेस अध्यक्षांशी झालं आणि त्यानंतर आमचे प्रभारी चनिथलाजी आणि जीएसओ संघटन केसी वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगानं आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा हा झालाय आणि महाविकास आघाडी म्हणून आणि ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत. ते आमची उमेदवार आहेत. सर, पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे कोणी उपस्थित नाही. ठाकरे गटाकडनं काही एकमत झालंय का? काही त्यांच्याशी नेत्यांशी बोलणं झालं? आदित्य ठाकरे मागच्या अनेक दिवसांपासून ते बोलत होते. सगळे प्रश्न झाले. आदित्य ठाकरे यांचा आग्रह होता अनेक मागच्या महिन्यापासून की ही जागा आम्हाला पाहिजे, कारण रोटेशन वाईज ही जागा आमच्याकडे होती आणि सगळ्यात जास्त आपल्याला देखील आमच्याकडे. नमस्कार. सुरुवातीला काँग्रेस पक्षाचे माननीय शिवसेना पक्षाचे आणि महाविकास आघाडीच्या प्रत्येक गटाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना जी साथ दिली आहे त्याबद्दल अंतःकरणातून मी महाविकास आघाडीच्या सगळ्या आमच्या मित्र पक्षांचे आभार मानते. सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, प्रियंकाजी, खडगे साहेब, वेणुगोपालजी, आदित्य ठाकरेजी, संजय राऊत साहेब, अरविंद साहेब, सगळेच आमचे सहकारी या सगळ्यांनीच, अनिल देसाईजी, सपकाळजी, बंटीदादा असतील, विजय भाऊ असतील, जोशी भाऊ असतील, सगळ्याच काँग्रेस पक्षाचे आमचे सगळ्या ज्यांच्यावर गेले अनेक दशकं आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माननीय जयंत पाटील साहेब आणि मी माननीय उद्धवजींना जाऊन त्यांची भेट घेतली. 2 तास सविस्तर खरं तर अनेक जुन्या आठवणी आणि घरगुती असा 2 तास काल उद्धवजींबरोबर घालवण्याचा आम्हाला संधी मिळाली. आणि त्यानंतर आज काँग्रेस फॉर्म भरण्यासाठी विधान भवनामध्ये उपस्थित राहणार. आम्ही सगळे जाणार आहोत फॉर्म भरायला. आदरणीय पवार साहेबांचा आम्ही ऑप्शन चेक करतोय की काय काय कसं कसं करता येईल. पण तुमच्या सगळ्यांच्या आणि महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांचे मी मनपूर्वक आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि डॉक्टरांनी जी एवढी चांगलं काम केलं त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेबांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि पुढच्या काही दिवसात ते तुम्हाला माहिती आहे की ते किती उत्सुक असतात बाहेर जाऊन दौरे करण्यासाठी. ते लवकरच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कामाला लवकरच क्रॉस वोटिंग होणार नाही किंवा मतं फुटणार नाही याच्यासाठी काही खबरदारी आपण घेतो का? कारण मागचे आपले अनुभव फार काही चांगले राज्यसभेला ही प्रतोदला ही ओपन मतदान होतं. विधान परिषदेला गुप्त मतदान.
त्यामुळे इथे काही आजकाल काही शक्यता कुठेच नसते. त्यामुळे यावर काही शंका घेण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही म्हणालात की ठाकरेंची भूमिका त्यांची मांडलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे शरद पवारांच्या नावाला, मात्र ठाकरे सेनेकडून कोणीही मागे घेऊन समोर भूमिका मांडली नाही. आत्ताच माननीय संजय राऊत साहेब आत्ताच आदरणीय पवारसाहेबांना आमच्या भेटून गेले. तर माहिती हा आत्ताच आदरणीय संजय राऊत साहेब आदरणीय पवार साहेबांना आत्ताच सिल्वर ओकला येऊन गेलो. शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने त्यांनी त्यांची भूमिका साहेबांवर मांडली नाही. अर्थातच हिंदी में बता दीजिए थोड़ा सा. मैं तहे दिल से कांग्रेस पार्टी और शिवसेना और महाविकास आघाड़ी के सारे मित्र पक्षों तहे दिल से उनकी आभारी हूँ कि आदरणीय पवार साहब के राज्यसभा नॉमिनेशन को पूरी ताकत से उन्होंने साथ दी है. सोनिया जी, उद्धव जी, राहुल जी, प्रियंका जी, वेणुगोपाल जी, सबकाल जी, विजय जी, बंटी भैया, सारे जो संजय राउत साहब और अरविंद जी, अनिल देसाई जी, जो भी हमारे कांग्रेस के साथी हैं, सारे शिवसेना के साथी, हमारे सब मित्र पक्षों ने उन्होंने इतना बड़ा दिल दिखा के जो साथ हमें दी है, तहे दिल से उनके आभारी है. और महाविकास आघाड़ी जब से काम कर रही है वो देश के और राज्य की सेवा में हम लगे हुए हैं. आगे भी हम पूरी ताकत से एक दूसरे का साथ देके हम देश की सेवा और राज्य की सेवा में लगे हैं. कल को शरद पवार भी आएंगे अपना नॉमिनेशन. वो अभी लॉजिस्टिक्स देख रहे हैं और 2-3 ऑप्शन है उसमें का कर लेंगे. लेकिन आप सब ने जो प्यार और डॉक्टरों ने जो अच्छा ट्रीटमेंट उनको दिया है वो आज आप सबके आशीर्वाद और प्यार से घर आए हैं और 2-4 दिन में पूरे एक्टिवली वो काम पे लग जाएंगे. और पता अभी इंटर जूम ऑप्शन है या क्या है वो सारा हम लोग पवार साहब जैसे वरिष्ठ नेता जा रहे हैं तो बीजेपी के संकेत दिए थे कि पवार साहब अगर जाते हैं एमपी उम्मीदवार होते तो वो एक्स्ट्रा कोई अतिरिक्त उम्मीदवार नहीं उतारेंगे. अगर पवार साहब नहीं रहे तो दूसरा उम्मीदवार उतारने की उन्होंने बात कही थी. तो आपको लगता है कि अब चुनाव निर्विरोध हो जाएगा 7 जगहों पर साथ? मेरे ख्याल से कल 3 बजे तक रुकते. लेकिन फिर भी आपको क्या लगता है कि मुझे नहीं पता. मैं महाविकास आघाडी का पूरा पता बिनविरोध व्हावे अशी अपेक्षा आनंदच आहे. म्हणजे झाला बिनविरोध चांगलाच आहे. बिनविरोध झाला राज्यसभेचं मतदान फिक्स्ड असते, त्यामुळे मतं काय इकडे तिकडे व्हायचा विषय नसतो. त्यामुळे बिनविरोध होईल अशी आम्हाला खात्री आहे. सबका साथ आप हिंदी में बोलिए पवार साहब. राज्यसभा की 7 जगह का चुनाव महाराष्ट्र में होने जा रहा है, जिसमें से एक जगह जो है वो इंडिया अलायंस तथा महाविकास आघाड़ी को एक जगह मिलने वाली है. हमारा उतना वोटिंग है उससे भी थोड़ा ज्यादा है और तीनों पक्षों की और अन्य जो हमारे मित्र पक्ष है, मगर 3 जो प्रमुख पक्ष है 3 प्रमुख पक्षों की राजनीतिक अपनी अपनी एक राय थी. कांग्रेस ने भी राज्यसभा की सीट हमें चाहिए इस प्रकार से अपनी बात को रखा था. उसमें प्रत्यक्ष स्वरूप में विजय वडेट्टीवार जी और हम खरगे जी से भी इसको लेकर हमारी चर्चा हुई थी. भिवंडी में राहुल जी आए थे तो उनके साथ साथ भी इसको लेकर चर्चा हुई और सारी चर्चा को आगे जब निर्णायक स्थिति में जब आए तब खरगे साहब ने इंडिया अलायंस के जो एक कद्दावर नेता है शरद पवार जी, उनके साथ जाने का एक फैसला उन्होंने किया. ये फैसला महाविकास आघाड़ी का नहीं तो महाविकास आघाड़ी से कई ये इंडिया अलायंस का और राष्ट्रीय स्तर पर आज के इस फैसले को हम देखते हैं. और ऐसी स्थिति में महाविकास आघाड़ी आगे भी भारतीय जनता पार्टी के खिलाफ में लड़ेगी और हम संवैधानिक मूल्यों की सुरक्षा करने के लिए कटिबद्ध है. और इस कटिबद्धता में राज्यसभा से शरद पवार जी का जाना ये एक अपने आप में एक बहुत ही एक अच्छा एक मौका है. और इसके इस भूमिका के साथ जो होने जाने वाला राज्यसभा का जो चुनाव है तो भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ये शरद पवार जी की कॅन्डिडेटचर को उनकी उमेदवारी का पूरा समर्थन करते हैं. सर पुढे काँग्रेस विधान परिषदेच्या जागेवरती दावा ठेवणार आहे का? कारण की आता तुम्ही राज्यसभेच्या मी जागेवर आपल्याला म्हटलं की एकमेका सहाय्य करू अवैध सुपंथ हा सुपंथ आम्हाला महाविकास आघाडीला देणं कर्मप्राप्त आहे आणि मला आशा आहे की जरूर या संदर्भामध्ये समन्वयाचा
समन्वय जो है तो राखला जाए। सरकार की राज्यसभा की जो अपोजिशन लीडर का जो पोस्ट है उसके लिए संख्या कम होने की नहीं, ऐसी कोई बात नहीं। वहां पर कांग्रेस ने जो अपनी बात रखी तो वहां कांग्रेस के अध्यक्ष जो है वो राज्यसभा के विरोधी पक्ष नेता है, इसलिए सभागार में जाने की लेना है हमारी भावना थी। तो किसी विरोधी पक्ष नेता को लेकर नहीं, तो एक राष्ट्रीय स्तर पर पार्टी लेवल पर एक हमारी उस प्रकार से भावना थी। सुप्रिया जी एमबीए कैंडिडेट डिसाइड करने में इतना वक्त लग गया इस पे, और आपकी पार्टी जो है जूनियर मोस्ट पार्टी है एमबीए अलायंस में, तो इस पे पवार साहब का क्या ओपिनियन था? डिले होना जूनियर मोस्ट पार्टी। मिस्टर पवार की स्ट्रेंथ इज थँक यू व्हेरी मच. सगळ्यांची मनापासून आभार.